रसिको नमस्कार. आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. आज आमच्या स्टुडिओमध्ये पाहुणे म्हणून आलेले आहेत डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी, जे साहित्याचे अभ्यासक आहेत आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. मी सुरुवातीला आपल्याला स्वागत करताना प्रश्न असा विचारू इच्छितो की वेगवेगळ्या गोष्टी आपण आयुष्यात केलेल्या आहेत आणि संशोधन किंवा लेखन हा आपला अतिशय जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. तर आपण अनेक वर्ष सांगलीमध्ये वास्तव्याला आहात, पण आपण मूळचे सांगलीचे की आपलं वास्तव्य दुसरीकडे होतं, आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय, आपलं बालपण कुठं गेलं, इथून आपण सुरुवात करूया. मला सांगायला आनंद वाटेल की माझी जन्मभूमी कोल्हापूर जिल्हा. बरं. तिथे एक छोटं खेडेगाव आहे हासुरू चंपू म्हणून. हं. त्या खेडेगावामध्ये माझा जन्म झाला आणि तिथे निसर्गाचं मला वेड लागलं. बरं. शाळा शिकत असताना मला शाळेसाठी 5-1 मैल चालावं लागायचं हं. आणि ते चालत जात असताना आजूबाजूला असलेला जो निसर्ग होता, त्या निसर्गाचा मोठा परिणाम माझ्या मनावर होत गेला. हं. काही डोंगर होते, काही किल्ले होते, काही देवस्थानं होती. या सर्वांच्याकडे पाहत असताना असं वाटायचं की हे सगळं आपण पाहतो आहे, हे कुठेतरी आपण लेखनामध्ये आणलं पाहिजे बरं. आणि आपण त्याचा आनंदही घेतला पाहिजे. हं. चालत जात असताना आम्ही जे निसर्ग पाहत गेलो, हं. तो हळूहळू मनामध्ये साठत गेला हां. आणि त्याचाच परिणाम हा नंतरच्या माझ्या लेखनात झाला. बरं. घरी म्हणाल तर माझे वडील, त्याने आम्हाला वाचनाची आवड लावली. अच्छा. वाचन म्हणजे मी असं वाचन केलेलं आहे की ज्याला आडवं तिडवं म्हणता येईल, की त्याला दिशा नव्हती त्या काळात. हं. हिंदीही वाचलं, मराठीही वाचलं, इंग्रजीही वाचलं हं. आणि ते वाचत असताना त्यातल्या ज्या काही गोष्टी होत्या, त्यातले जे काही विचार होते, हं. ते मी मनात साठवत गेलो. बरं. आणि मला असं वाटायला लागलं की बाबा हे आपण वाचतो, हे वेगवेगळ्या तऱ्हेचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिलेलं आहे, हं. वेगवेगळ्या आकाराने ते घेतलेलं आहे. आणि मग मी लिखाण हातावर घ्यायचा प्रयत्न केला. बरं. मी कॉलेजमध्ये गेलो हं. आणि पहिला लेख लिहिला तो बालकवींच्यावरती. बरं. आणि त्यावेळी तो गावकरीसारख्या साप्ताहिकात प्रसिद्धही झाला. बरं. त्याचं कौतुक माझे प्राचार्य त्या काळाचे गडिंग्लजचे जे होते, हं. ते अरविंद याळगी, फार मोठे ज्ञानी, हं. मराठीचे जाणकार, बरं. बेळगावचे होते ते. आणि त्यांनी माझं कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे लेखनाची बैठक आहे, तू लेखन चालू कर. आणि तिथून मी लिहायला सुरुवात केली. मग शाळेमध्ये असताना अशा काही लेखन स्पर्धा असतात किंवा वक्तृत्व स्पर्धा असतात, अशा काही स्पर्धांमध्ये त्यावेळी सहभाग घेतलेला होता? नाही, मी शक्यतो स्पर्धांमध्ये कुठे भाग घेत गेलो नाही. बरं. मी आजही नाही, म्हणजे आजही आहे 81व्या वर्षामध्ये सुद्धा हां. मी कुठे बाहेर कुठे पुस्तकही पाठवत नाही, हां. कुठल्याही स्पर्धेलाही जात नाही आणि कुणाला काही सांगतही नाही. कारण हे माझ्यासाठी मी लिहिलेलं आहे. वाचणारे लोक वाचत असतात, ते मला सांगत असतात आणि ह्याच्यात मला आनंद मिळतो. कारण स्पर्धेसाठी जायचं आणि मग तिथे अपयश यश येणार, त्याच्यापेक्षा आपलं हे आहे आपल्यापुरतं आणि आपण समाजापुरतं बरं. हे द्यायचा हा माझा विचार पहिल्यापासून आहे. आणि मी कुठेही स्पर्धेत आपण होऊन गेलो नाही. महाविद्यालयात पण नाही? नाही, महाविद्यालयातही नाही. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळामध्ये आपण जे लिखाण सुरुवात केली, मग त्याला तुम्हाला पोचपावती मिळत गेली, आपलं कौतुक झालं. कुठल्या कुठल्या विषयांवर आपण त्यावेळी लिखाण करत होतो? निसर्ग कवी हे माझे जास्त आवडते होते हां. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा. म्हणजे मी बरं. जेव्हा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात राजाराम कॉलेजला कोल्हापूरला आलो, त्यावेळेस तिथे पाना कुलकर्णीच्यासारखे मला गुरु मिळाले हं. आणि मग मी राजरामीमध्ये लिखाण करत गेलो. बरं. आणि वाचता वाचता मग 19व्या शतकातले जे कवी होते इंग्रजीतले, हं. ज्यांना आपण रोमॅन्टिक कवी म्हणतो, बरं. त्यांचं वाचन मी खूप केलं आणि मला असं वाटायला की निसर्ग हा किती वेगळा आहे. आणि मग मी त्याबरोबरच म्हणजे वाचता वाचता निसर्गाकडेही जायला लागलो हं. आणि फिरायला लागलो. बरं. वेगवेगळे अनुभव घ्यायला लागलो, वेगवेगळ्या नदीकाठी डोंगरावरती वगैरे असं गेलं आणि त्या मला वेगवेगळे अनुभव आले. माझे अनुभव हे त्यांच्या इतके प्रभावी नसतीलही, हं. पण मला जे आले अनुभव ते माझ्या शब्दांच्या माध्यमातून मांडण्याचा मी त्यावेळेलाही कवितेमधून प्रयत्न केला. बरं. वसंत आरती, त्यावेळेला अशी काही मासिकं होती हं. की यांच्यामधून मी ते लिहित आलो, आजही लिहितो आहे. पण नंतर मग मी या बाजूनं थोडासा आत आलो आणि मग विचार केला की आपण कादंबरी एखादी लेखन लिहावं असं, हं. गद्य लिहिण्याचा विचार केला बरं. आणि मग लेखही लिहायला लागलो. अच्छा. त्याचे लेख विषय कोणते लिहिल्यानंतर होते? मग पहिली कादंबरी हां. ही मी साधारणतः 2000 सालच्या दरम्यान लिहिली बरं. आणि त्याचं नाव होतं लोहारो वानरो देस. हं. हा मला आलेला अनुभव होता. निसर्गामध्ये फिरत असताना मी जंगलातही फिरलो. हां.
म्हणजे जंगल हा माझा अतिशय आवडीचा भाग आहे. बरं. म्हणजे तो माझ्या लिखाणात कुठे फारसा आला नसला तरी आजही मी जंगलात रमतो. तर मी नेहमी असं म्हणतो की आय लव्ह नॉट मॅन द लेस हं. बट नेचर मोर. वाह! म्हणजे माझी माणसांच्यावरती प्रेम कमी आहे असं नाही, पण मला निसर्ग फार आवडतो. हं. कारण निसर्गामध्ये इतकं काही आहे की आपण ते एका जन्मात घेऊ शकू असं मला वाटत नाही. आणि मग त्याच्यातून ते कादंबरी मी साकार केली. बरं. आणि ती कादंबरी प्रसिद्ध त्याचा एक मला आनंद एक असा वाटला की माझा कुठल्याही मोठ्या साहित्यिकाशी परिचय नाही. अच्छा. मी आपणहून कधी परिचयही करून घेतलेला नाही हं. किंवा असं वाटलंही नाही की आपण यांच्याकडे जावं आणि यांना आपण सांगावं वगैरे. पण ती ज्या कादंबरी मी लिहिली आणि म्हटलं या कादंबरीला प्रस्तावना मिळाली तर बरं होईल, बरं. त्यावेळेला मी नावांचा विचार करायला लागलो हां. आणि मला प्राचार्य राम शेवाळकरांची आठवण आली. बरं. मी त्यांची भाषणं खूप ऐकली होती. त्यांचा माझा परिचय नाही, कुठे भेटही झालेली नाही, हं, हं. काहीच नाही. पण मग मी ठरवलं की बघूया आपण प्रयत्न तरी करूया आणि म्हणून मी त्यांना ते माझं लिखाणाचं बाळ हं. आणि एक विनंती पत्र पाठवलं बरं. की माझी ही कादंबरी आहे. कदाचित ते कादंबरी या पदालाही पात्र नसावी आपल्या दृष्टीतून. पण आपण एक 2 शब्द लिहिले तर मला प्रोत्साहन मिळेल. बरं. मला असं वाटलं की हे काही लिहिणार नाही, कारण इतका मोठा माणूस आहे, याला वेळ तरी आपल्यासाठी असायला पाहिजे वगैरे. पण मला आश्चर्य वाटलं की साधारणतः एक 15-20 दिवसामध्ये हं. ते माझं बाळ आणि त्या बाळबरोबर त्याने लिहिलेली सुंदर अशी प्रस्तावना त्याने मला पाठवून दिली. बरं. त्यांचा विनम्रपणा इतका मोठा होता की त्या प्रस्तावनेच्या खाली त्याने 2 ओळी लिहिलेल्या होत्या हं, हं. की डॉक्टर साहेब मी हे प्रस्तावना लिहिलेली आहे, पण आपल्याला जर असं वाटलं की आपल्या या पुस्तकावरती त्याच्यामुळे अन्याय होणार आहे, तर आपण माझी प्रस्तावना छापली नाही तरी चालेल. बरं. पण ती आनंदाने मी छापली, कारण अतिशय सुंदर अशी प्रस्तावना होती. बरं. आणि मग मला असं वाटलं की आपल्याकडे थोडं काहीतरी आहे की आपण लिहू शकू, हं. या लोकांपर्यंत पोहोचू शकू. ते लोक कदाचित ते वाचून आपल्याला काही सांगू शकतील. हं, हं. आणि मग मी लिखाणाला लागलो. बरं. मग त्यानंतर मग समीक्षेच्या दृष्टीतून पहिलं पुस्तक माझं समीक्षा देश-विदेशची म्हणून आहे. बरं. जे स्नेहवर्धन प्रकाशन पुणे हं. याने ते हं, छापलं. हं. आणि मग गाज आणि समज छापलं. आणि आनंद वाटतो मला सांगायला की त्या दोन्ही पुस्तकं मी कुठेही मी गेलो नाही, पाठवलंही नाही, पण त्यांना कसं कळलं नाही, पण कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेनं हं. मला 2 पुरस्कार दिले बरं. त्या दोन्ही पुस्तकांना. आणि मग मला असं वाटलं की ठीक आहे, आता आपण बऱ्यापैकी लिहायच्या हां, ह्याच्यात हां. आलेलो आहोत. आणि आत्मविश्वास वाढला. नंतर मग मी बरोबर. लिहित गेलो. आणि साहित्य हे माझा अतिशय आवडीचा विषय. मग ते हिंदी असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल. हं. प्रामुख्याने मी इंग्रजी वाचत गेलो, हं, हं. कारण इंग्रजी हा माझा विषय अभ्यासाचा होता. बरं. बरं. आणि त्यातच मी MA केलं, त्यातच मी PhD केलं. त्यावेळेला असा विल्यम गोल्डिंग नावाचे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं, हं. त्यांच्या कादंबऱ्यांचा अभ्यास मी करायचा ठरवला. बरं. हे 1992 साली पुण्यामध्ये ते आले होते. बरं. आणि मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो, काही प्रश्न विचारले. हं. आणि असं वाटलं की इतका मोठा साहित्यिक हा, की ते नम्रपणे तो आपल्याशी बोलतोय, कारण मी त्यांच्या लेखी त्या मनाने काहीच नाही. हं, हं. पण त्यांनी अतिशय माझ्या प्रश्नाची उत्तरं दिली, ती माझ्याकडे आजही आहेत. आणि मग मी इंग्रजीचा अभ्यास करताना इतर देशांच्या इंग्रजी कादंबऱ्यांचा वगैरे अभ्यास करायला लागलो, वाचायला त्याकडे लागलो. आपण वळणारच आहोत. म्हणजे पाश्चात्य साहित्याचा अभ्यास आपण बराच केलेला आहे. पण मला एक प्रश्न असा विचारायचा की आपण जेव्हा पुस्तकं प्रकाशित करायला लागलात किंवा तुमचे लेख जेव्हा वेगवेगळ्या मासिकांमधनं किंवा वृत्तपत्रातनं यायला लागले, एखादं पुस्तक जेव्हा तुम्ही स्वतःचं करायचं ठरवलं त्यावेळी प्रकाशक मिळवणं हा खरंच महत्त्वाचा विषय आहे. मग ती तुम्हाला अडचण आली का किंवा सहज ते झालं? बरोबर आहे. मी पहिल्यांदा एक दोघांना विचारलं, हं. पण त्यांनी ते काही मनावर घेतलेलं नाही किंवा बरं. ते आवडलंही नसेल. बरं. पण मग मी धाडसाने स्नेहवर्धन प्रकाशनकडे पाठवलं. हं. आणि त्या डॉक्टर त्या ज्या मुख्य आहेत, हं. त्यांनी ते वाचलं त्या म्हणाले की मी छापणार आहे. बरं. आणि मग मला फारसा त्याच्यात त्रास झाला नाही, हं. कारण त्या म्हणाले की चांगलं पुस्तकही चांगलं आहे, तुम्ही विषयही चांगल्या म्हणलेला आहे. समीक्षा देश-विदेशी अशीच आहे की ज्याच्यामध्ये परदेशीय साहित्याचाही आपण विचार हो, केलेला आहे. हो. पण ते चांगलं विधाने आपल्या लोकांना, आपल्या वाचकांना ते नवीन असेल, आपण छापू. आणि तिथून त्यांनी पुस्तकं छापायला सुरुवात केली. आणि मला तिथे प्रकाशकाची अडचण मला फारशी जाणवली. बरं, बरं. भारतातील वेगवेगळं साहित्य आणि परदेशी साहित्य दोन्हींचा आपला अभ्यास झालेला आहे आणि आपण
बऱ्याच नोबेल पारितोषिक विजेत्या साहित्यिकांवर काहीतरी समीक्षात्मक लिहिलेलं आहे किंवा त्यांचा अभ्यास करून आपण काही आपले विचार त्यात मांडलेले आहेत. हे करावं असं का वाटलं? मी PhD झालो तेव्हा माझ्याकडे काही विद्यार्थी हं. त्यांच्या PhDसाठी अभ्यासासाठी यायचे. मी त्यांना मार्गदर्शन करायचो. बरं. मग त्यांना वेगवेगळे विषय देत असताना माझ्या वाचनामध्ये एक चायनीज कादंबरी आली, बरं. की जी इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर झालेलं होतं. हं. सोल ऑफ माउंटन कादंबरी आहे बरं. आणि मला ती इतकी आवडली. त्यांना ते नोबेल पारितोषिकही मिळालेलं होतं. बरं. आणि मग मी वाचताना मला जाणवलं की बाबा याच्यामध्ये भारतीय तत्त्वज्ञानाचाही काही भाग मला दिसतोय. हं. थोड्या प्रमाणात असेल, हं. पण तो माझ्या मनाला जाणून गेला. बरं. आणि मला असं वाटलं की ही कादंबरी वाचल्यानंतर की आपण हे वाचून काढूया. हं. मग चायनीज लिटरेचर वाचावं, रशियन वाचावं, फ्रेंच वाचावं, अशी एक आवड निर्माण झाली. आणि मग ते सारं साहित्य मिळवलं, हं. ज्याचं इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेलं होतं असं साहित्य मी मिळवलं. आणि त्यामध्ये बरेचसे लेखक हे नोबेल पारितोषिक मिळालेले होते. बरं. काहींना बुकर प्राईजही मिळालेलं होतं, काही नामवंत होते. हं. आणि ते वाचताना मला जाणवायला आलं की प्रत्येक लेखकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. बरं. तो जीवनाकडे बघताना एक वेगळ्या दृष्टीतून पाहतोय हं. आणि त्याचे आलेले अनुभव हे प्रत्यक्षात त्यानं घेतलेले अनुभव आहेत. हं. हं. प्रत्येकानेच घेतले असे नाही, बरं. पण त्यांच्या जीवनामध्ये त्याने अनुभवलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या त्याने इतक्या समर्पक आणि व्यवस्थितपणे मांडलेल्या होत्या की मला असं वाटलं की असं साहित्य आपल्याकडे निर्माण झालं तर ते अधिक चांगलं होईल. हं. आणि आपल्याकडे तशी पात्रता असणारीही खूप व्यक्ती आहेत, हं. खूप लेखक आहेत. पण आपण का नाही तिथेपर्यंत पोहोचत हाही मला आजही प्रश्न आहे. बरं. आणि मग मी ठरवलं की आपणही जर थोडासा प्रयत्न करायला काही हरकत नाही. हं. आणि म्हणून मी इंग्रजीमध्ये कादंबरी लिहायचा प्रयत्न केला. बरं. त्याच्यामध्ये डार्कनेस कॉन्कस नावाची पहिली कादंबरी मी ड्राफ्ट केली तयार हं. आणि मग ती छापायचा प्रयत्न करू. बरं. पण मी पेंग्विनना पत्र लिहिलं, बाबा माझी अशी अशी कादंबरी आहे आणि आपण छापू शकाल का बघा. तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्याने त्यांचे काही नियम मला दाखवले. हं. त्यांनी ते कादंबरी स्वीकारले हं. आणि ते म्हणाले की आपण छापायला काही हरकत नाही, आम्ही ते छापू तुमचे. बरं. आणि मला आनंद वाटला की पेंग्विनने ती कादंबरी पहिल्यांदा छापली. हं. त्याच्यानंतर मग दुसरी कादंबरीही त्याने छापली. ही पहिली कादंबरी किती साली प्रकाशित झाली? 2019च्या दरम्यान ती आहे, आता बरं. माझ्या बरं. एक्झॅक्टली लक्षात. हं. आणि त्याच्यावरती समीक्षाही चांगली आली, बरं. म्हणजे भारतामध्येही आली. काही वाचकांनी ते वाचली असेल, त्यांनी लिहिलं, परदेशाच्या लोकांनी लिहिलं. आणि मग जाणवायला की बाबा आपण इंग्रजीमध्ये सुद्धा व्यवस्थित लिहू शकतो आणि तिथे पण पोचू शकतो हं. आणि त्यांच्याकडनं आपलं कौतुक होऊ शकतं. हं. मग म्हटलं चला आपण आता दुसरी वाचूया. पण मग मला असा अनुभव आला की बाबा इंग्रजी लेखकांनी घेतलेले अनुभव हं. आपल्याला इथे घेता येत नाही. तसं ते विश्वही आपलं वेगळं आहे, त्यांचं होय. जीवन वेगळं आहे. पण निदान त्या पातळीपर्यंत तरी आपण पोहोचावं आणि प्रत्यक्ष अनुभव आपण घ्यावे. हं. मग असं वाटलं की चला आपण जंगलात जाऊया. जंगलातले अनुभव फार वेगळे असणार आहेत. बरं. मग तिथे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांच्याशी आपलं नातं जमेल करायचे. ते अनुभव आपल्याला जे मिळाले तर ते आपण आपल्या कादंबऱ्यांमध्ये मांडू शकू, वेगळ्या तऱ्हेनं त्यांना आकार देऊ शकू. हं. म्हणून मग पहिल्या कादंबरीमध्ये व्यक्तिरेखा मांडताना मी प्राण्यांची नावं घेतलेली आहेत. हां. कोणत्याही व्यक्तीला मी दुखावलेलं नाही, कोणत्याही व्यक्तीला त्यात घेतलेलं नाही. हं. विचार असा होता की प्राण्यांच्यामध्ये जो असं एखादं ग्रुप असू शकेल हां. किंवा त्यांचे जीवन वेगळ्या पद्धतीने ते साकार करत असतील हं. म्हणून घेतलं. आणि दुसरी कादंबरी मग मानवी जीवनावर असलेली, तीही प्रसिद्ध झालेली आहे. बरं. तिसरी आता गझल विथ नो वर्ड्स नावाची आहे, ती ऑलिम्पिया नावाच्या पब्लिकेशनने स्वीकारलेली आहे. तीही लवकर येईल. आणि मग त्याच्यामध्ये आनंद वाटायला आला हं. हं. आणि पाश्चात्य साहित्याचं मला वेड लागला. बरं. मी इतकं वाचलं की असं वाटायला की हे अनुभव आपल्याला मराठीमध्ये जर लोकांपर्यंत देता आले हं. तर ते अधिक बरं होईल. बरं. मी ते वाचले, माझ्यापुरते ते सीमित राहिले. तर माझ्यापुरते सीमित राहण्यापेक्षा ते इतरांनाही जर आपण काही शेअर केले, त्यांच्यापर्यंत जर पोहोचलो हं. तर कदाचित त्याचा त्यांनाही उपयोग होईल बरं. आणि त्यांचंही जीवन ते समृद्ध करू शकतील. त्यातून ते काही लिहू शकतील, त्याच्यातून ते वेगळा विचार करू शकतील. हं. हं. जीवनाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल म्हणून मी लिहित गेलो. बरं. आणि मला आनंद वाटला की 2019 ते 2022-23 पर्यंत म्हणजे बरं. 5 वर्ष हं. मी सातत्याने
बेळगावच्या तरुण भारतमध्ये हं. लेखमाला लिहिली. बर 5 वर्ष मी लिहित होतो. साहित्याचे पश्चिम रंग नावाचं ते सदर होतं बर आणि त्या सदरातून प्रत्येक लेखकाला हं. न्याय द्यायचा मी प्रयत्न केला. मला जो समजला, हं. मला सगळं समजलं असा माझा दावा नाही. पण जे काही समजलं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला बर आणि ते वृत्तपत्राचं मला जे लिखाण आहे ते मला फार उपयोगी पडलं. हं. कारण त्यातून त्या आलेल्या लेखांचं मी नंतर पुस्तकही केली हं. आणि मराठीमध्ये जी चांगली पुस्तकं दिली त्यांच्यावरती समीक्षाही चांगली आली. लोकांनी त्याचं कौतुकही केलं. हं. जेव्हा लेखमाला चालू होती त्यावेळेस लोकांनी त्याचं कौतुक केलं बर आणि लोकांनी सांगितलं की हे तुमची लेखमाला चालू राहू दे. पण 5 वर्षानंतर असं वाटायला लागलं की नाही, आता थोडंसं आपण विश्रांती घ्यावी आणि दुसऱ्या लेखनाकडे वळावं. बर त्याच वेळेला मी जंगलही फिरत होतो. भारतातली जवळजवळ सगळी जंगल मी फिरलेलो आहे हं. आणि महाराष्ट्रातली सुद्धा मी फिरलेलो आहे आणि ती फिरत असताना एक विचार होता माझ्याकडे, आपण प्राणी जीवन बघूया बर आणि ह्या प्राणी जीवनामध्ये आपल्याला काही नवीन मिळते का, हे बुवा यांचं वागणं कसं आहे, त्यांचं चालणं, ते एकूण इतर प्राणीशी ते कसे आहेत, ते खरोखरच हिंस्र आहेत का, हं. ते रानटी आहेत का, ते आपण गेल्याबरोबर आपल्यावर हल्ला करतील का, हां. ही एक मनामध्ये भीती होते. पण माझा अनुभव वेगळा आला. मला असा कुठेही त्यांनी काही त्रास दिला असं माझ्या आज 20-25 वर्ष झाली हं. मी जंगलांमध्ये फिरतो, बर पण असा कुठेही मला अनुभव आला नाही आणि मग मी त्यांचाही वापर साहित्यामध्ये करत गेलो आणि मला मग थोडंसं असं विचारायचं आहे की आपण भटकंतीविषयी बोलणारच आहोत, पण तुम्ही जेव्हा लिहायला लागलात, म्हणजे आता आपल्या मराठी भाषेमध्ये लिखाण करणं वेगळं आणि परदेशी भाषेत इंग्रजी भाषेमध्ये आपण लिखाण बरंच केलेलं आहे. तर आपण बोलताना किंवा आपण एखादी गोष्ट सांगताना जी भाषा वापरतो ती लिखित भाषा असत नाही, ती थोडीशी वेगळी असते. किंवा एखाद्या कथेला काळानुरूप म्हणजे एक काळ मेंटेन करावा लागतो की भूतकाळ तर भूतकाळातल्या, वर्तमान तर वर्तमानातल्या. तर असं करताना तुम्हाला काही अडचणी जाणवल्या का, किंवा तुम्ही तुमची भाषाशैली कशी ठेवलीत? PhDच्या विद्यार्थ्यांचे थेसिस तपासत असताना हां. त्यांचे 5-6 जवळजवळ माझ्याकडे ते PhDचे लोक झाले. बरं. त्यानंतर एक 10-1 लोक माझ्याकडे MPhil झाले. हां. मग त्यांचे थेसिस वाचत असताना प्रत्येकाची इंग्रजी लिहिण्याची स्टाईल, हो. त्यांचा एकूण लेखनाचे अनुभव हं. हे मी पाहत गेलो, वाचत गेलो आणि इंग्रजी वाचल्याचा परिणाम माझ्यावर असा झाला की इंग्रजी कशा स्वरूपाचं पुस्तकांमध्ये पाहिजे हं, हं. याची मला जाणीव झाली. हां. म्हणजे बोलणं वेगळं आहे आणि प्रत्यक्ष लिहित असताना, ते संवाद मांडत असताना, तो काळ मेंटेन करत असताना थोड्याशा अडचणी सुरुवातीच्या काळात येत गेल्या. हं. पण त्यामुळे मी या वाचनामुळे मला त्याच्यामध्ये हातभार मिळाला बरं. आणि आपण असं नाही, आपण असं लिहून बघूया म्हणून मी बऱ्याच पहिल्या कादंबरीचं ड्राफ्टिंग मला 3-4 वेळा करावं लागलं. बरं. किंवा मला वाटतं त्याहीपेक्षा मी जास्त वेळा ते केलेलं आहे. माझी इच्छा अशी की ते परफेक्ट झालं हां, पाहिजे. हां. म्हणजे ते सर्व दृष्टीने त्या लोकांच्या वाचक म्हणून ज्यावेळेस ते लोक माझ्या डोळ्यासमोर होते हं. तेव्हा त्यांच्या पसंतीला ते उतरावं, इतकं ते चांगलं व्हावं बरं. अशी माझी इच्छा होती आणि त्याप्रमाणे मी ते करू शकलो. हं. कारण हे मी वाचलेलं जे होतं इंग्रजीमध्ये, याचा परिणाम, या भाषेचा परिणाम, त्यांच्या लेखनाचा परिणाम माझ्यावर होत गेला बरं. आणि तो मी तिथे पाळलेला आहे. PhDला कोणता विषय होता तुमचा? माझा विल्यम गोल्डिंग यांच्या कादंबऱ्या होत्या बरं. आणि त्यांच्यातली नैतिकता, त्यांच्यातला समाजाबद्दलचा कोणता भाव आहे, त्यांनी मानवी जीवनाकडे कोणत्या दृष्टीतून पाहिलं, हं. मानवी जीवन कसं दुःखानं भरलेलं आहे किंवा मानवी जीवनामध्ये जे वाईट आहे ते बाहेरून आले का मानवामध्येच आहे, हं, हं. याचा शोध घेण्याचा त्यांनी 9-10 कादंबऱ्यातून प्रयत्न केलेला आहे बरं. आणि त्या कादंबऱ्या मी वाचलेल्या होत्या आणि मग तोच विषय घेतला. E.V. ओ यांच्यामध्ये मानवी प्रवृत्ती वाईट का झाली, हं. त्या होण्याच्या पाठीमागे माणसाचंच मन आहे का बाहेरचे काही परिणाम त्याच्यावरती होत असतात, बरं. हे त्यांनी म्हणलेलं आहे. आणि त्याचा अभ्यास करताना मला असं वाटलं की मानवी मनच आपलं दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे चांगलंही आहे आणि वाईट आहे. पण जेव्हा वाईटाकडे आपण आकर्षित होत राहतो तेव्हा आपल्या हातून बरंच वाईट घडत राहतं आणि त्याच्यावर त्याने लेखन केलेलं आहे आणि ते मला अतिशय आवडलं. बरं. म्हणजे मानवी जीवनाचा विचार करताना तो हा एक जो दृष्टिकोन त्यांनी डेव्हलप केलेला आहे, हा दृष्टिकोन त्यांनी जो मांडलेला आहे, तो खरोखरीच आपण आत्मचिंतन करायला होतो, आत्मलक्ष होतो बरं. आणि मग विचार करत होतो आपलं वागणं खरोखरीच वाईट आहे का, आणि मग माणूस कदाचित त्याचं सुधारेल, हं. ही एक आशावाद घेऊन मी त्या कादंबऱ्यांच्यावरती थिसिस लिहिलं. आणि PhD किती साली झाली आपली? 1992ला मला PhD मिळाली. बरं. पण त्यावेळी साधारण वय काय होतं आपलं?
50च्या दरम्यान होतो, 50-52. त्याही वयात तुम्हाला ती PhD अचीव्ह करावं वाटलं. हो, हो. मला ते आवड होती. म्हणजे हां, जेव्हा हां. त्यांची लॉर्ड ऑफ द फ्लाईज नावाची त्यांची गाजलेली कादंबरी होती, की ज्याला नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. आणि त्या कादंबरीमध्ये लहान मुलांचा विषय मांडता मांडता त्यांनी मोठ्या जीवनाचाच विचार केलेला हं, आहे. हं. ह्याचा जर मी अभ्यास केल्यानंतर असं वाटलं की की साधी गोष्ट आहे, की ती मुलं कुठेतरी अशी आयलंडवर गेलेली आहेत, त्यांना ना कोणी सांगणारं मोठं माणूस नाही. त्यांच्या यांच्यातच त्यांची भांडणं तयार होतात, त्यांच्या यांच्यातच मारामाऱ्या होतात, त्यांच्या यांच्यातच चांगले विचार करणारी माणसं येतात आणि याच्यातून ते मानवी जीवनच म्हणतात. हं. आणि मग वाटतं की मानवी मनामध्येच कुठेतरी वाईट आहे आणि त्याला जेव्हा एखादी वाट मिळते तेव्हा ते फार मोठा आकार घेतं बरं, आणि इतरांना नाश करतं. बरं. चांगुलपणाचा नाश होत राहतो, हं. वाईटाचा उदय होत राहतो आणि हे होऊ नये म्हणून त्यांनी नंतरच्या कादंबऱ्यामध्ये आपला विचार मांडलेला आहे. बरं. तो मला अतिशय आवडला आणि तो अच्छा. मी थेसिसमध्येही मांडला. नोबेल पारितोषिक प्राप्त साहित्यिकांचा जेव्हा तुम्ही अभ्यास केलात, त्यातले कोण तुम्हाला जास्त भावले किंवा यांच्यावर आपण काहीतरी करावं असं वाटणारे कोणी लेखक होते त्यात? हो, तसे सगळेच नोबेल पारितोषिक हे मिळवणारे नामवंत होय, आहेत. होय. मला प्रामुख्याने चायनीजमध्ये जेव्हा मी कादंबऱ्या त्यांच्या वाचल्या, बरं. म्हणजे पाश्चात्यांचं साहित्य वाचता वाचता पौरात्यामध्ये सुद्धा मला असं वाटायला की ते आमच्या जीवनाशी निगडीत आहेत. हां. त्यांचे प्रश्न, त्यांचे विचार करण्याची पद्धती, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्या भारतीयांचा सारखाच आहे असं मला माझ्या व्यक्तिगत दृष्टीतून मला असं वाटलं की चायनीज कादंबरी आपण ती वाचावी. बरं. आणि ती वाचल्यानंतर खरोखर मी अगदी इतकं भारावून गेलो की इतर कादंबऱ्या वाचल्या आहेत, त्याही नामवंत आहेत, विचार करायला लावणारे आहेत, अंतर्मुख करायला लावणारे आहेत. म्हणजे प्रत्येक कादंबरी ही प्रत्येकापासून वेगळी आहे, हे त्याचं बरं. वैशिष्ट्य आहे. हं, हं. आणि मग असं वाटलं की बुवा हे आपण आता एकदा वाचल्यानंतर हा विचार आपण आता हळूहळू वाचकांपर्यंत ठेवूया. बरं. आणि म्हणून मी लिखाण मराठीमध्ये चालू केलं. तुम्ही जेव्हा परदेशी कादंबऱ्या किंवा परदेशी साहित्यिकांचं जे साहित्य आहे ते मराठीमध्ये भाषांतरित किंवा रूपांतरित करायला लागलात. खरं म्हणजे आता मी मुद्दाम हा 2 शब्द वापरले की भाषांतर आणि रूपांतर होय, दोन्हीत फरक आहे. बरोबर आहे. आपली संस्कृती आणि त्यांची संस्कृतीत जमीन आसमानाचा फरक आहे. अगदी अगदी. मग ते जेव्हा तुम्ही रूपांतरित किंवा भाषांतरित करत गेलात त्यावेळी तुम्हाला काही अडचणी जाणवल्या? काही जेव्हा रशियन कादंबऱ्या मी घेतल्या किंवा फ्रान्समधल्या काही हां. कादंबऱ्या घेतल्या, त्यांची जीवन पद्धती वेगळी आहे आणि आपली जीवन पद्धती वेगळी आहे. हो. पण त्या एक 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 कादंबऱ्या घेतल्यामुळे त्याच्यातला विषय मला पूर्णपणे समजलेला होता. हां. तो मांडताना मी आपल्या दृष्टीतून मांडण्याचा प्रयत्न केला. पण भाषांतर करताना त्यांचं न घेता तो विचार आपल्या हां. ह्याच्यामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला, की जो आपल्या लोकांना झटकन कळेल. म्हणजे नावं ती जरी राहिली, तर दृष्टिकोन मी आपला ठेवला, की ज्यामुळे आपल्या वाचकांना ते वाचल्यानंतर ते आपल्यासारखंच आहे किंवा त्यांना येणारे अनुभव ते पाहतील आणि ते अधिक त्यांना भावेल. म्हणून मी भाषांतर या अशा अर्थाने केलं. म्हणजे आपण नैतिकतेला जितका महत्त्व देतो तितक्या नैतिकतेचं महत्त्व तिथे आपल्याला आहे असं वाटत नाही. हं, हं. पण ते आहे. आपल्याला ते जाणवत नाही, पण जेव्हा आपण सखोल त्यांचा अभ्यास करतो तेव्हा त्यांच्यातही आहे. बरोबर. तर तोही विचार मी आणण्याचा प्रयत्न माझ्या लेखनामध्ये बरं. केला. या दरम्यान काही परदेश दौरा वगैरे झालेला आहे? नाही, मला 2दा पोलंडला इंटरनॅशनल कॉन्फरन्सला म्हणजे जोसेफ कॉन्रॅड नावाचा हां. लेखक आणि त्याच्यावरती बोलायला बोलवलं होतं. बरं. माझा पेपरही त्यांनी तिथे स्वीकारलेला होता. पण मला काही अडचणीमुळे जाता आलं अच्छा. नाही. बरं. मी गेलो नाही. साहित्यविषयक जेव्हा आपण लिखाण करता, आपले शब्द जास्तीत जास्त वापरले तर ते लोकांना जास्तीत जास्त आपल्या जवळचं वाटतं. बरोबर. बरोबर. आपली लेखमाला वेगवेगळ्या टप्प्यावर वृत्तपत्रात येत होती. मग ह्या सगळ्याचं पुस्तक काढावं असं जेव्हा तुम्हाला वाटलं, त्यावेळी तुम्ही सुरुवातीला काय केलं? म्हणजे त्याची पहिली स्टेप काय होती तुमची? तेच पहिल्यांदा असं विचार की वृत्तपत्रीय लेखन हां. याला काही मर्यादा असतात. हां. त्यामुळे पहिल्यांदा मी त्यामध्ये बदल करत गेलो. बरं. म्हणजे एक लेख घ्यायचा हं. आणि पुस्तकामध्ये तो मांडायचा आहे आणि ते लेखन म्हणून मांडायचं आहे, लेख म्हणून मांडायचं हां, आहे. हां. म्हणून त्याने बदल विषय बदललेला नाही, पण भाषा, वाक्यरचना हे मी बदलत गेलो. बरं. कारण त्याच्याशिवाय ते लोकांपर्यंत पुस्तकातनं जाणार हं, नव्हतं. हं. म्हणून तो बदल केला मी बरं. पहिल्यांदा.
आणि मग त्याच्यामध्ये मला असं वाटलं की बाबा आणखी काही कमी पडलेलं आहे, हं, तर आपण एक थोडे 1-2 पॅराग्राफ वाढवावे हं. की जे आणखी स्पष्टीकरण देऊ शकतील, लोकांना ते अधिक आवडेल. तसं मी करत गेलो आहे त्या लेखमालेवर. आणि रंजकता आणण्यासाठी काही गोष्टी केल्यात का जशा होत्या तशाच तुम्ही इकडं आणल्यात? नाही, त्यांचं जे लेखन आहे त्या लेखनाला न्याय देण्याच्या दृष्टीतून हां, त्याच्यामध्ये मी माझं म्हणून काही घातलेलं नाही. बरं, पण त्यांचं जे आहे ते सोप्या भाषेत सांगायचा मात्र मी प्रयत्न केला. बरं. म्हणजे ते आपल्या लोकांना लवकर कळावं हं, हं, आणि ते लोकांना भावलं. म्हणजे लोकांनी त्याचं कौतुकही केलं. बरं. रसिक श्रोते हो, साहित्याचे अभ्यासक, संशोधक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आजचे पाहुणे या कार्यक्रमात. पण आज वेळेअभावी इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आणि मला शशांक लिमयेला आता निरोप द्या. नमस्कार.